कॉलेजमध्ये असल्यापासून माझं प्रेम होतं तुझ्यावर. आपण बेस्ट फ्रेंड्स म्हणून फिरायचो, पण मी फार मनापासून प्रेम करायचे तुझ्यावर. कॉलेजची 3 वर्ष वाट पाहिली मी, पण तू मला प्रपोज नाही केलंस. सेंड ऑफच्या दिवशी मी ठरवलं की येस, दिस इज द डे. आपल्या मनातलं सगळं सांगायचं. सेंड ऑफच्या दिवशी तू मला भेटलास आणि म्हणालास की वृषाली, मला तुला काहीतरी इम्पॉर्टंट सांगायचं. आय वॉज सो एक्साइटेड. म्हणून मी तुला म्हटलं ओके, तू आधी बोल. आणि तू काय बोललास? अश्विनी म्हात्रे नावाच्या मुलीशी माझं लग्न ठरलंय. I was collapsed, श्रेयस. I was collapsed. मला सुचलंच नाही काय बोलू. तुला कॉंग्रॅच्युलेट करून तिकडनं निघून गेले मी, आणि परत तुला फेस करायची हिम्मत नाही झाली माझी. कारण आता माझं तुझ्यावर किती प्रेम आहे हे सांगायचं तर काही चान्स नव्हता. आणि अश्विनी बरोबर लग्न करून तू किती खुश आहेस हे बघणं मला पॉसिबल नव्हतं. परत कॉलेजला आलेच नाही. पप्पांना सांगून शहर सोडलं, शिफ्ट झाले, हॉस्टेलमध्ये राहायला गेले. देन आय वॉज इन बॅड कंपनी. क्लबिंग, ड्रिंक, स्मोक, अफेअर्स, हेच आयुष्य होतं माझं. खूप अफेअर्स केले मी, पण कोणाच्या प्रेमात नाही रे पडू शकले. तुला विसरायचा मी खूप प्रयत्न केला, खूप जेन्युइनली प्रयत्न केला, पण नाही विसरू शकले मी तुला श्रेयस. आय ट्राईड. त्या काळात माझी 2 अबॉर्शन्स झाली. मूर्खासारखं काहीतरी बोलू नकोस. विचित्र वाटतंय ना, पण माझं आयुष्य काय होतं. पण मला ते आयुष्यच नको होतं ज्यात तू नाहीयेस, माझा श्रेयस नाहीये. सुसाईड करायची हिम्मत नाही झाली पण माझ्या 2ही अबॉर्शन्सच्या बद्दल पप्पांकडनं व्यवस्थित लपवलं होतं, बट त्यांना सेकंड अबॉर्शन बद्दल कळलंच. माझं कॉलेज बंद केलं, हॉस्टेलमधनं मला घरी घेऊन आले आणि एका थेरपिस्टकडे सेशन्स सुरू केले. हे सगळं अजिबात खरं वाटत नाही. माझ्या थेरपिस्टचा नंबर देते तुला, मिसेस सुहाना. यू कॅन टॉक टू हर. त्यांच्यामुळे मी आज इथे उभी तरी आहे. मग हळूहळू पप्पा मला ऑफिसमध्ये इन्व्हॉल्व करायला लागला, आणि कामाच्या निमित्ताने पप्पांची ओळख केके बरोबर झाली. केके वॉज सक्सेसफुल मॅन, रिच मॅन. त्याने पप्पाकडे माझा हात मागितला, आणि पप्पांनी मला चॉईस न विचारता सरळ लग्नाला होकार कळवून टाकला. पण मी विरोधही नाही केला, कारण आय केअर डॅम. मला फक्त एवढं कळत होतं की माझं लग्न माझ्या श्रेयस बरोबर होत नाहीये. मग कुणाशीही काय होईना, काय फरक पडतोय. विचार केला, आय एम गेटिंग मॅरिड टू अ रिच मॅन. तो बिझी असेल, कामानिमित्त बाहेर असेल. आय गेट माय स्पेस. मला माझा वेळ मिळेल. तुझ्या आठवणीत, तुझी स्वप्न बघत मी छान आयुष्य काढेन. बट माझा तोही प्लॅन सक्सेसफुल झाला नाही. पण हा केके बायकोसाठी सुद्धा गँगस्टरच निघाला. स्वतःच्या मनाविरुद्ध काही झालं ना की मारायचा, उपाशी ठेवायचा. मी स्वतःला बांधून घेतलं होतं, आणि मध्ये हे सगळं झालं, आणि मला तू भेटलास. ती खोटारडी आहेस का तू मीरा? तुझा नवरा तुझा इतका तिरस्कार करतो, म्हणूनच तुला इतकं मोठं घर दिलं, इतकं मोठं ऑफिस दिलंय, इतक्या मोठ्या बिझनेसची मालकीण आहेस तू. 50 नोकर आहेत तुझ्याकडे, 10 गाड्या आहेत, ड्रायव्हर आहेत, आणि मी सगळ्यावर विश्वास ठेवायचा. श्रेयस, तू ह्या मीरा कौशिक काळसेकरला तिचा नवरा केके जेलमध्ये असताना बघतोयस. मला माहिती आहे की तुझ्या बायकोनेच केकेला जेलमध्ये पाठवलंय, आणि त्यासाठी मी तिला किती थँकफुल आहे हे तुला सांगू नाही शकत. इनफॅक्ट तू असं समज की अश्विनीला बिझनेस देऊन मी कुठल्या ना कुठल्या प्रकारे तिचे
तिचे उपकार फेडते आणि तू समोर आल्यावर माझ्या सगळ्या मेमरीज जाग्या झाल्या. अश्विनी आणि तुला एकत्र खुश बघून त्रास झाला मला, आय अग्री. पण मी विचार केला की ऍटलीस्ट मी नाही पण किमान तू तरी एक चांगलं आयुष्य जगतोयस, तू तरी सुखी आहेस, खुश आहेस. आणि हे सगळं बघून मी खरंच खूप खुश होते. इतके चांगले विचार तुझ्या मनात होते आमच्याबद्दल, तर हे सगळं लपवलंस का? पहिल्याच दिवशी का नाही सांगितलं तू केकेची बायको आहेस? श्रेयस, तुला आत्ता हे सगळं कळतंय तर तू असा रिॲक्ट करतोयस. तेव्हा तुला कळलं असतं तेव्हाही तू असंच रिॲक्ट केलं असतंस. आणि केकेने तुझ्या बरोबर काय केलंय हे सगळं माहीत असताना जेव्हा तू माझ्या आयुष्यात परत येतोस तेव्हा मी केकेची बायको आहे हे तुला सांगून मला तुला गमवायचं नव्हतं. मला ती रिस्कच घ्यायची नव्हती. तुला खरंच वाटतं मी या सगळ्यावर विश्वास ठेवा? तुला विश्वास ठेवायचा आहे तर ठेव. तुला पटलं तर ठीक, नाही तर मला तर हरायची सवयच आहे. अरे आयुष्यात पहिल्यांदा हरले जेव्हा तू माझ्या आयुष्यातनं निघून गेलास. दुसऱ्यांदा हरले जेव्हा माझं केके बरोबर लग्न झालं. आम्ही फक्त नावाचे नवरा बायको होत रे, आमच्यात काही कनेक्शन नाही, बरोबरी तर आमची होऊच शकत नाही. तू पण ना, हा माणूस तुला टाचेखाली ठेवतो तू म्हणतेस, हा तुझा तिरस्कार करतो आणि तुला इतका मोठा बिझनेस उघडून दिला त्यांनी. कारण त्याला त्याचा काळा पैसा व्हाईट करायचा. आणि बायको सारखी मूर्ख व्यक्ती जर बिझनेस मध्ये एंगेज राहत असेल तर एखादा नवरा बिझनेस काय अख्खा एम्पायर उभं करून देईल तिच्यासाठी. तुझी स्टोरी ऐकून मला कळत नाही तुला सिंपती देऊ का स्वतःच्या डोक्यावर हात मारून घेऊ. दॅट यू डिसाइड. पण हे सगळं बोलल्यावर एक गोष्ट मला जाणवली की आपल्या दोघात एक गोष्ट कॉमन आहे, म्हणजे आपल्या दोघांची इच्छा आहे की केकेला फाशी व्हावी. तू माझ्याशी बोल किंवा बोलू नकोस, पण जेव्हा केव्हा केकेला फाशी होईल, शिक्षा होईल ना, तेव्हा फक्त एकदा भेटून सेलिब्रेट कर माझ्या बरोबर. मीरा तुझा नवरा आहे, तू काय बोलतेस तू? ते समाजासाठी, लोकांसाठी. पण केके सारखा गँगस्टर हा बायकोसाठी सुद्धा गँगस्टरच निघाला. तो केके जेल मध्ये जाऊन सुद्धा मला मोकळा श्वास घेऊ देत नाहीये. तो भाल्यासारखा नजर ठेवून असतो माझ्यावर. श्रेयस, मला वाटलं तू तरी आपली मैत्री टिकवशील. मला आयुष्यात कोणी नाहीये रे, खूप एकटी आहे मी. तुला आणि अश्विनीला मी खूप चांगले मित्र म्हणून एक्सेप्ट करायला तयार आहे. अश्विनीला बिझनेस मध्ये प्रगती करताना बघून फार आनंद होतोय मला. लेट मी हेल्प हर. हे बघ, केकेमुळे जे नुकसान झालंय ते मी भरून तर नाही काढू शकत, पण त्याची परतफेड करायची एक संधी तर दे मला प्लीज. आय रिक्वेस्ट यू. अवघड आहे मीरा, तुझ्यावर विश्वास ठेवणं अवघड आहे माझ्यासाठी. आणि तू जर माझ्या बरोबर संबंध संपवणार असलास तर माझ्यासाठी जगणं अवघड आहे. माझ्याशी संबंध संपवायच्या आधी मलाच संपवून टाक. तू मला सांग, तू सारखं सारखं तिच्याशी का बोलतोस? मयूर, ती माझी लहानपणापासूनची मैत्रीण आहे आणि असं कसं तिच्याशी मी बोलणं बंद करू? मी कुठे सांगते बोलणं बंद कर. अरे पण ती सारखी तुला चिकटत असते प्रतीक. म्हणजे तिला हक केल्याशिवाय बोलताच येत नाही. म्हणजे मग तेच मी सांगतो ना, ती लहानपणापासून अशीच आहे. आणि तू का उगाच तिचं इतकं मनावर घेते? मी मनावर घ्यायचं नाही, मग अजून कोण घेणार? मला असं म्हणायचं नव्हतं, पण तू माझं एकदा ऐकून तरी घे ना. अरे काय से लहान मुलासारखं भांडताय? आजी बघ ना, सांग ना तू त्याला. ती प्रिया आहे ना, त्याला सारखी चिकटत असते आणि मी चिडायचं पण नाही. अगं मयू, माझ्याशी कोणी कसंही वागू दे, तुला माहितीये ना माझं फक्त तुझ्यावर प्रेम आहे, बरोबर की ना आजी? माझ्यावर प्रेम आहे ना, मग तिला सांग की तू तिच्याशी बोललेलं मला आवडत नाही म्हणून. बघ मयू, असं नाही बोलतायत. आता तूच बघ ना, श्रेयस सर आणि मीरा मॅडम किती छान फ्रेंड्स आहेत. मग त्यांच्या फ्रेंडशिपच्या मध्ये अश्विनी येते का? नाही ना, कारण की अश्विनीचा श्रेयस सरांवर पूर्ण विश्वास आहे. तसाच विश्वास तूही माझ्यावर ठेव, इतकंच बोलतोय मी. हे बघ, अश्विनीला काही प्रॉब्लेम नसेल, पण मला ती बया आवडत नाही.
आजी पण मला तर त्या कूल वाटतात, तुला का नाही आवडत? मला ती बया ना आधीपासूनच आवडायची नाही. दोघं कॉलेजमध्ये एकसारखे एकत्र फिरायचे, इकडे जा तिकडे जा तिकडे जा, आणि ही बया त्याला ते डब्यातून तेलकट चायनीज घेऊन यायची आणि हा एवढ्या मेहनतीने मी केलेला डबा परत घेऊन यायचा. अच्छा, यामुळे तुला ती आवडत नाही का? अगं तेवढंच नाही, सारखं आपल्या श्रेष्ठच्या तोंडात वृषाली अशी वृषाली तशी, वृषाली नाही केलं वृषाली, वीट आणला होता नुसता. मला तर भीतीच वाटायची एक दिवस त्या वृषालीला घेऊन घरी येईल आणि म्हणेल आई मला हिच्याशी लग्न करायचंय. पण नशीब माझं ते कॉलेज संपलं आणि हे प्रकरण पण संपलं. कॉलेज संपल्यावर त्याला अश्विनीचं स्थळ आलं. आम्ही अश्विनीला बघायला गेलो आणि श्रेयसला बघताच क्षणी अश्विनी आवडली. मग माझी खात्री पटली, श्रेयसच्या मनात वृषालीबद्दल काही नव्हतं, ते फक्त मित्र होते. पण बहुतेक तिचं श्रेयसवर प्रेम होतं, कारण श्रेयसचं लग्न ठरलं तेव्हापासून ती गायबच झाली. अगं लग्नाला सुद्धा आली नाही. मला बाई बरंच वाटलं, गेली एकदाची बया, पण ती आता श्रेयसच्या आयुष्यात परत आली. का ते कळत नाही. काय वेडेपणा आहे हा मीरा. वेडेपणा नाहीये हा श्रेयस. जर आज तू माझ्याशी संबंध तोडून निघून गेलास तर मी मरणारच आहे. त्यापेक्षा तू संपवून टाक ना मला. तू माझ्या जगण्याची शेवटची होप आहे श्रेयस. असं आत्महत्या करेन, मरून जाईन, हे सगळं बोलणं खूप सोपं असतं. हे असं सगळं करून मला ब्लॅकमेल नाही करू शकत तू. ही धमकी नाहीये. आणि जर तू मला संपवणार नसलास ना तर मी आत्महत्या करेन. आत्महत्या करायला ना गट्स लागतात. असतील तर खरंच आत्महत्या कर. वेडी आहेस का तू? श्रेयस तू माझी जगण्याची शेवटची होप आहेस. तू विचारही नाही करू शकत की तू माझ्या आयुष्यात आल्यामुळे माझं आयुष्य किती पॉझिटिव्ह झालंय. तू माझ्या आयुष्यात आल्यानंतर माझ्या आयुष्यात हसण्याच्या 4 संधी आल्या. आपण चांगले मित्र म्हणून राहू शकतो. अश्विनी बरोबर एवढी चांगली मैत्री झाली आहे माझी. प्लीज हे सगळं असं संपवून जाऊ नकोस. मला तुझ्या आधाराची गरज आहे. बोल अश्विनी. पेपर्स दिले का तुम्ही मीराला? अहो ऐका ना, तुम्ही ना मीराला थँक्स सुद्धा सांगा. आणि आपण बंगला घेतोय त्याचं टोकन सुद्धा दिलंय हे सुद्धा नक्की सांगा. कारण जे काही होतंय ते सगळं तिच्यामुळे होतंय. हो ना अश्विनी? आई शपथ, कसली सॉलिड स्टोरी आहे. मला वाटलं नव्हतं बाबांच्या आयुष्यात त्यांची लव्ह स्टोरी इतकी हॅपनिंग असेल. काहीतरीच काय. सांगितलं ना तुला की तुझ्या बाबांच्या मनात तसलं काही नव्हतं. पण माझा वृषालीवर अजूनही विश्वास नाहीये. मला ना तिचं वागणंच काय ते कळत नाही. पण ही अश्विनी आणि श्रेयसला कसं सांगायचं? तिला बघितलं ना की तिच्या मनात काहीतरी वेगळं चालू आहे आणि ती बाहेर काहीतरी वेगळं करते किंवा वागते असं मला सारखं वाटत असतं. ही बाई मला अश्विनी आणि श्रेयसच्या आयुष्यात नकोय, एवढं मात्र नक्की. आजी तुम्ही ना अजिबात काळजी करू नका. तुम्हाला माहिती का, मीरा मॅडमच्या मनात ना तसं काही नसेल योगादाची. आणि जरी असलं ना तरी आता श्रेयस सरांच्या लाईफ मध्ये अश्विनी अश्विनी. तुम्हाला माहिती आहे का, माझ्या लाईफ मध्ये ना सगळ्यात आयडियल कपल म्हणजे श्रेयस सर आणि अश्विनी. दे लुक लाईक दे आर जस्ट मेड फॉर इच अदर. बरोबर ना? तुम्हाला माहिती आहे का, काही झालं ना तरी ते एकमेकांची साथ कधीच सोडणार नाही. आणि मी ना ठरवलंय आजी की त्यांच्यासारखाच आदर्श संसार करायचा तुमच्या नातीसोबत. आई आणि बाबा ना कधीच एकमेकांपासून काहीच लपवत नाहीत. मयू, मी पण तुझ्यापासून कधीच काही लपवणार नाही. जसे श्रेयस सर अश्विनीशी नेहमी खरं बोलतात तसे मी तुझ्याबरोबर नेहमी खरं बोलतो. इनफॅक्ट मला ना त्यांच्याचमुळे कळालं की नवरा बायकोच्या नात्यामध्ये विश्वास सगळ्यात इम्पॉर्टंट असतो.
त्यामुळे एवढा विश्वास असणाऱ्या कपल मध्ये कधी कुणीच नाही येऊ शकत हो. त्यामुळे तुम्ही एकदम चिल राहा. गिव्ह मी हाय फाय. काय झालं हो? हो, दिले मीराला पेपर्स. ती आहे का समोर आता? हो आहे. एक काम करा ना, तुम्ही ना फोन स्पीकरवर टाका, मला तिच्याशी बोलायचंय. बोल, ऐकते ती. मीरा ऐक ना, अगं मला ना तुला एक रिक्वेस्ट करायची होती. म्हणजे असं समज ना, इन्व्हिटेशनच द्यायचंय. घरात ना खूप चांगल्या गोष्टी घडतायत, म्हणून ना मी एक छोटी पूजा करायची ठरवली आहे. म्हणजे बघ ना, आपल्या दोघींची प्रगती होते, आपल्या दोघींची पार्टनरशिप होते म्हणून. आणि माझी इच्छा आहे की पूजेला आपण ना दोघींनी बसावं. होऊ शकेल का असं? हो हो, करू ना. ठेवतो. तुला खरं बोलतेस हे गृहीत धरतोय मी. तू काही गडबड केलीस तर एक गोष्ट लक्षात ठेव, माझ्या सख्या बहिणीला घराबाहेर काढलंय मी. ह्याच बंदुकीने तुझा खून करून टाकीन मी. कळलं? आय एम वॉर्निंग यू. तशी वेळच येणार नाही. ट्रस्ट मी श्रेयस. आणि तुलाही माहिती आहे की मी अशी चूक पुन्हा नाही करणार, म्हणूनच तुम्हाला चान्स देतोस. एक रिक्वेस्ट होती माझी, प्लीज अश्विनीला सांगू नकोस की मी केकेची बायको आहे. आय नो की मे बी तू याच्या आधी तिच्यापासून कधीच काही लपवलं नसशील, पण प्लीज हे सांगितलंस तर त्यात आपल्या सगळ्यांचं नुकसान आहे. अश्विनीच्या बिझनेसचं, तुमच्या घराचं, माझ्या आयुष्याचं. इट्स अ रिक्वेस्ट, प्लीज. आई, ते आहे ते सामान कमी आहे, आपल्याला अजून लागेल. आता वेळ कमी असल्यामुळे आपण काय करूया माहितीये, रेडीमेड किट मिळतं ना पूजेच्या सामानाचं, तसं किट मागूया यावेळी. असं पण मिळतं? आजकाल सगळं मिळतं आजी. पण मयू, मी काय म्हणते, एवढं महाग सामान आणायचं कशाला ना? आई, तू आता फक्त हाऊसवाईफ राहिलेली नाहीस, तू बिझनेस वुमन आहेस आणि तुझ्या वेळेचं ना खूप महत्व आहे. अश्विनी सारखा विचार मी पण केला असता कदाचित, पण मला मयुरीचं म्हणणं पटतंय. आपण दुकानातून ते सगळं रेडीमेड सामानच आणूया. हो, पण यातलं काही कमी आहे ना, ते मात्र उद्या तू घेऊन ये. आजी, मी आता मार्केटला जाईन ना, तेव्हा तू लिस्ट मध्ये जे जे लिहून दिलेस ना ते सगळं घेऊन येते. डोंट वरी. मयू, रवा आणि साखर आणून दिली का ग त्यांनी? हो, आजीने रवा भाजून पण ठेवलाय. अहो ऐका ना, मी, मयू आणि आई सगळी पूजेची तयारी बघतोय. तुम्ही फक्त फर्निचर हलवून द्याल का? म्हणजे मी झाडून पुसून घेईन ना. हो. आणि मयू म्हणत होती की तिला थोडं डेकोरेशन पण करायचंय. कराल ना? हो, ठीक आहे. अहो, ऑफिसमध्ये सगळे डॉक्युमेंट साईन झाले ना. मीरा काय म्हणाली? ती पूजेला येते असं म्हणाली का? हो, येणार. बरं झालं ना आपण पूजा ठेवली. मला तर खरंच वाटत नाही आपल्या आयुष्यात इतकं काहीतरी छान होतंय. खरंच. कुठल्या तोंडानं सांगू तुला की वृषाली केकेची बायको आहे? कशी रिॲक्ट होशील तू? तुला आता सगळं सांगून तुझ्या चेहऱ्यावरचं हे आसू काढणं जमणार नाही मला. हा, बोल प्रतीक. काय? आता लगेच? अरे पण काय झालंय? बरं ठीक आहे, ओके. काय झालं मयू? अगं प्रतीक भेटायला बोलवतोय, त्याला अर्जंट काहीतरी बोलायचंय. अचानक काय झालंय? काही प्रॉब्लेम झालाय का? बरं चाललंय ना सगळं? काही भांडला बिंडलात तर नाही ना? नाही गाजी, नाही भांडलोय. काय झालंय?
काय माहिती, आता भेटल्यावरच कळेल. नाही नको, काही प्रॉब्लेम असेल त्याला इकडे बोलो, आपण सगळ्यांनी एकत्र फेस करू. मयू, बाबा अगदी बरोबर बोलताय. अगं तो एकटाच राहतो ना, आणि त्याची फॅमिली सध्या तरी आपणच आहोत ना. थांब, मीच बोलतो त्याशी. हा प्रतीक, काय झालं रे? नाही नाही मयुरी नाही, तू इकडे ये. आम्हा सगळ्यांना ऐकायचं काय झालंय. ठीक आहे, ये येतो. तरीच म्हटलं सगळं छान कसं होत आहे. हा, जीवाला घोर लागल्याशिवाय चांगलं काही होतच नाही आपल्या घरात. आई, प्रतीक आता नक्की काय सांगणार आहे काहीच कळत नाही.